आणि आता महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। शौचालयाच्या प्रवेशद्वारावर ज्यूस सेंटरची फळं स्वच्छ केली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। नागपूर विधिमंडळ परिसरातील ज्यूस सेंटर परिसरातील ही घटना असून अनेक आमदार आणि अधिकारी याच सेंटरवरून ज्यूस घेतात। दरम्यान जागा नसल्याने शौचालयाबाहेर फळं स्वच्छ करत असल्याचं ज्यूस सेंटरच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। सत्ताधारी पक्षाचं वर्तन चुकीचं असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेली आहे। दिशा सालियन एसआयटी प्रकरणावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। त्यासोबतच बोमई वारंवार आक्रमक भूमिका मांडत असून मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस गप्प का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। दिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं। जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आज आंदोलन करणार आहे। आज राज्यभरात युवक काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती मेहबूब शेख यांनी दिलेली आहे। जयंत पाटील यांनी जाणीवपूर्वक संविधानाचा अपमान केला अशी टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलेली आहे। आपला तो बबल्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच घेत असते अशी टीका देखील राम कुलकर्णी यांनी केली आहे। बीड तालुक्यातील लिंबा गणेश गावात फेर मतदानाला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी मतदानाला येणाऱ्या 229 मतदारांची कसून चौकशी केली जाते। मतदान रोखण्यासाठी ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्विक टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं या ठिकाणी फेर मतदान घेतलं जात आहे। सोलापूरमधील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। 5 लाखात मतदान बदलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मशीन हॅक झाल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे वसंतराव देशपांडे सभागृहात पक्षांच्या बैठका घेणार आहेत। संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची नेमणूक यासाठी राज ठाकरे हा दौरा करणार आहेत। संभाजीराजे छत्रपती 2 दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर आहेत। स्वराज्य संकल्प अभियानाअंतर्गत हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात ते विविध कार्यक्रम घेणार आहेत। भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं पार्थिव सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये पुण्यातील केसरीवाड्यामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। धुळे महापालिकेची महासभा चांगलीच गाजली। वक्फ बोर्डावरून भाजप आणि अल्पसंख्याक नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली। सभेत भाजपचे नगरसेवक सुनील बैसाणे यांनी वक्फ बोर्डाची माहिती देताना वापरलेल्या संदर्भावर मुस्लिम नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला। ऊसाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे सरकारने 3000 प्रति क्विंटल हमीभाव द्यावा अशी मागणी धुळ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। ऊस लागवड तसेच मजुरांचा खर्च वाढल्याने शिंदखेडा इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस दरवाढी संदर्भात मागणी केली आहे। जळगावच्या यावल तालुक्यातील कोरपावली शिवारात ऊसाच्या शेताला आग लागली। या आगीमध्ये ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जातंय। वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे। आवक कमी झाली असून कांद्याला अधिक मागणी असल्याने दर वाढलेले आहेत। प्रति किलो 15 ते 18 रुपये उपलब्ध असलेला कांदा आता 22 रुपयांवर पोहोचलाय। जळगावमध्ये निर्यातक्षम 1 नंबर केळीला 2500 रुपये तर 2 नंबर केळीला 1500 ते 1800 रुपये दर मिळतोय। केळीला उच्चांकी भाव मिळत असल्याने उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय। शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसंच गोदामात साठा करून ठेवलेला 729 गोण्या रेशनचा तांदूळ महसूल आणि पोलिसांच्या पथकाने उंबरखेड येथे पकडलेला आहे। पोलिसांनी ट्रकसह 16,29,090 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। हिंगोलीतील कृषी अध्यक्ष कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे। पीक विम्यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार असून स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील। अकोल्यातील शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित असल्याने शेतकरी आक्रमक झालेत। उरळ इथल्या शेतकऱ्यांना कारंजा रमजानपूर धरणात जलसमाधी आंदोलन केलं। मात्र तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील गावांना जोडणारे अनेक रस्ते पावसाळ्यानंतर खराब झाल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। यावेळी ग्रामीण भागातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील महाविद्यालयीन तरुणाच्या हत्येचा गेल्या 13 दिवसांपासून तपास न लागल्याने भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला। या मशाल मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते।
जुन्नरच्या बेल्हे इथे दरोडेखोरांनी 2 ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लुटलाय। 10 ते 12 दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत चोरी केली आहे। आठवड्याभरात एकाच गावात दरोड्याची ही तिसरी घटना घडल्यानं या दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे आहे। देहूतील महावितरणाच्या डीपीत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरीला गेलेल्या आहेत। चोरट्यांनी $2.25 लाख किमतीचा माल लंपास केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगरमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला। लोखंडी रॉडनं त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय। डोंबिवली पोलिसांनी परराज्यातील सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। कारवाईमध्ये 3 जणांना अटक करण्यात आली आहे। डोंबिवलीतील एकाची घरासाठी कर्ज मिळवून देतो सांगत 7 लाखांची फसवणूक केली होती। जळगावच्या जामनेर तालुक्यातील फतेपूर गावाजवळ 2 भरधाव बाईकचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले। भंडारा मोहाडी मार्गावर 2 अपघाताच्या घटना घडल्यात। मोहगाव देवी पुलावर रेसिंग बाईक आणि मिनी बसच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झालाय, तर पारडी फाट्यावरील अपघातात 1 जण गंभीर जखमी झालाय। औरंगाबादच्या वैजापूर रोडवर धावत्या बसनं पेट घेतला। बस चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचं मोठं नुकसान झालंय। मुंबई पणजी मार्गावर वातानुकूलित शिवशाही सेवा आजपासून सुरू होते। यामुळे प्रवाशांना 1245 रुपयात मुंबईहून पणजी गाठता येणार आहे। नव्या वर्षात कल्याण ते तळोजा मेट्रो 12 मार्गिकेसह ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। त्या दृष्टीनं MMRDAनं तयारी सुरू केलेली आहे। या कामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या वर्षात मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे। एकविरा देवी गडावर रोपवे करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। याला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे। रोपवेमुळे एकविरा मंदिरात भाविकांना सहज पोहोचता येणार आहे। धुळ्यामध्ये पांझरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची डागडुजी न करता शासनानं नव्या पुलाची निर्मिती करण्यासाठी 9 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे। त्यामुळे लवकरच या नवीन पुलाचं काम मार्गी लागणार असून धुळेकरांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे। धुळे महापालिकेच्या हद्दीतील 11 ग्रामपंचायती अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या सेवेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या 11 ग्रामपंचायतींमधील लिपिक, शिपाई, वॉटरमॅन, वॉलमॅन आणि सफाई कामगार अशा कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आस्थापनेमध्ये घेण्याचे निर्देश सरकारनं दिले। गेल्या काही दिवसात मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये किंचितशी सुधारणा झाली होती, मात्र पुन्हा इथल्या प्रदूषणात वाढ झालेली आहे। मुंबईतील बहुतांश केंद्रातील हवा पुन्हा अत्यंत वाईट पातळीवर आली असून नागरिकांना खोकला आणि सर्दी या आजारानं ग्रासलेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आंतरराष्ट्रीय विमानतळावर खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले असून 24 डिसेंबरपासून परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना नमुना चाचणी केली जाणार आहे। सिडकोच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अधिकाधिक नागरिकांना या योजनेकरता अर्ज करता यावा आणि त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे। उल्हासनगरमधील 1000 अनधिकृत इमारती नियमित होणार आहेत। अनधिकृत बांधकाम नियमित करणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे। यामुळे 800 पेक्षा जास्त अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न आता मार्गी लागलाय। औरंगाबादमधील आदर्श गाव अशी ओळख असणाऱ्या पाटोदाला जोडणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। त्यामुळे चाकरमान्यांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते। प्रशासनानं या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये। रत्नागिरीच्या दापोली-दाभोळ बंदरातील शौचालयाची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते। शौचालयात दारूच्या बाटल्या, कचरा फेकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक करतायत। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेतील ढिसाळ कारभार समोर आलेला आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेलं NMT बस ट्रॅकर ॲपवर बसची नेमकी माहिती मिळत नाहीये। त्यामुळे लाखो रुपये खर्चून सुरू करण्यात आलेल्या या ॲपचा प्रवाशांना फारसा उपयोग होत नाहीये। लोणावळा नगर परिषदेकडून गेल्या काही वर्षांपासून दिव्यांगांसाठी वार्षिक 18,000 रुपये उदरनिर्वाह भत्ता दिला जातो। पण वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी केलेली आहे।
राज्य सरकार नवीन शैक्षणिक वर्षात 30,000 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे। तसंच विद्यार्थ्यांची आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पदांची भरती केली जाणार आहे। इंदापूरच्या गोखळी गावात एका वानरानं धुमाकूळ घातलेला आहे। या वानरानं अनेक पाळीव प्राण्यांवर तसंच माणसांवर हल्ला करून जखमी केलाय। त्यामुळे वन विभागानं तातडीनं या वानराला पकडावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत। गोंदियाच्या देवरी ग्रामीण रुग्णालयामध्ये डुकरांचा हैदोस सुरू आहे। रात्री सुद्धा ही डुकरं रुग्णालयामध्येच फिरत असल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय। तसंच रुग्णालयामध्ये अस्वच्छता दिसून येते। मात्र प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक करतायत। मुंबईत क्रिसमसची जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। माहीम चर्चमध्ये आकर्षक सजावट केल्याचं पाहायला मिळतंय। अर्नाळा समुद्रात असलेल्या किल्ल्याभोवतीच्या किनाऱ्याला अचानक वनगरी मासे आले। जवळपास 1 टनहून अधिक मासे हे समुद्राच्या किनाऱ्याला आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते। मासे पकडण्यासाठी मच्छीमारांनी एकच गर्दी केली होती। क्रिसमस निमित्त बाजारपेठा सजल्या असून क्रीबला मोठी मागणी आहे। त्यामुळे 2 दिवसावर येऊन ठेपलेल्या नाताळासाठी क्रीब तयार करण्याच्या कामाला वेग आलेला आहे। कलाकारांकडून विविध पद्धतीचं आकर्षक क्रीब साकारण्यात येत आहे। नवी मुंबईतल्या रसायनीमध्ये विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यात 6,000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली। देशात माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त देशात शेतकरी दिन साजरा करण्यात येतोय। यानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। हरियाणाच्या सोहनामधील खेरली लाला इथून भारत जोडो यात्रेला पहाटे सुरुवात झाली। राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली। नोटबंदीबाबत सुप्रीम कोर्ट 2 जानेवारीला निकाल देण्याची शक्यता आहे। 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका करण्यात आली होती। यावर कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे। पंजाबमध्ये कडाक्याची थंडी पडली असून भटिंडामध्ये तापमानाचा पारा कमालीचा घसरलेला आहे। अशात या थंडीपासून बचावासाठी नागरिक स्वेटर आणि मफलर घालून घराबाहेर पडतायत। बडोद्यातील सेंट पॉल शाळेच्या बसला डंपरनं धडक दिली। या अपघातात 10हून अधिक मुलं जखमी झाली आहेत, तर 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या कारवाईला मोठं यश आलेलं आहे। कुपवाडा येथे हिजबुल मुजाहिद्दीनच्या 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। उदयपूरच्या कन्हैया हत्याकांडात पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांचा देखील सहभाग असल्याचं एनआयएनं म्हटलेलं आहे। एनआयएनं कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात 2 पाकिस्तानींसह 11 जणांची नावं आहेत। भारतीय सेनेच्या 3ही दलांना आणखी मजबूत करण्यासाठी क्षेपणास्त्रांपासून रणगाड्यांपर्यंत अनेक लष्करी उपकरणाची खरेदी केली जाणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 84,328 कोटींच्या लष्करी सामग्रीच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे। देशभरात क्रिसमसची जोरदार तयारी सुरू असून सिलिगुडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। इथल्या चर्चमध्ये खास सजावट केल्याचं पाहायला मिळालं।